नमस्कार, मी युगा. तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबे येतात. त्यापूर्वी कैऱ्या, आणि कैऱ्या आल्या की त्याचे विविध प्रकार आपण करायला सुरुवात केली. सर्वात पहिलं म्हणजे कैरी दिसली की पन्हं केलं जातं, कारण शरीराला थंडावा मिळण्यासाठी. मग आंबाडा हा पण एक त्यातलाच प्रकार आहे. मग विविध प्रकारच्या जेवणाच्या रुची वाढवण्यासाठी छोटी मोठी तात्पुरती लोणची केली जातात. कोणी मेथांबा करतं, कोणी टक्कू करतं, असे विविध प्रकार केले जातात. तर काही जण आंब्याचं लोणचं वर्षभर टिकणार आहे, त्या लोणच्यातही अनेक प्रकार आहे. आणि जसा विविध देश आहे तशा त्याप्रमाणे लोणच्यात फरक असतो. तर लोणच्याचे विविध प्रकार आहे. कोणी मुरांबा करतं, कोणी गुळांबा करतं. असे विविध आंब्याचे प्रकार साठवणुकीचे आणि तात्पुरते त्या वातावरणाला म्हणजे गरमी दूर करण्याचे आपण प्रकार करतो. असाच मी आज मुरंबा कसा करतात ते दाखवणार आहे. असा एकही व्यक्ती नाही आहे की लहानपणी त्यांनी मुरंबा खाल्ला नाही आहे. तो कसा करायचा आताच्या नवीन पिढीला माहिती नसेल तर त्यांनी जरूर हा आईकडे बनवून घ्या आणि जरूर माझ्यासारखा बनवून खाऊन बघा. आपल्याला मुरंबा करा, चुंदा करा, त्याचा गर जास्त निघेल अशी कैरी घ्यायची. एक तर तोतापुरी किंवा तुम्ही राजापुरी घेऊ शकता. ते का घ्यायचं तर तो जरा कमी आंबट असतो, म्हणजे त्या प्रमाणात साखर टाकली जाते. तर आता ही आम्ही तोतापुरी 1 किलो कैऱ्या घेतल्या. मी एक तुम्हाला दाखवते. स्वच्छ धुवायच्या, 3-4 वेळा धुवून त्याचे डाग बीग चीक बीग जाईल असं काढायचं. मग ते फडक्याने पुसायचे आणि मग आपल्याला कोणी किसून घेतं तर कोणी फोडी करून घेतो. तर त्यापूर्वी काय करायचं, तो असा सोलून घ्यायचा पूर्ण. असा पूर्ण सोलून घ्यायचा आणि मग त्याच्या आपल्याला हव्या त्या आकारात फोडी करायच्या. आता काय करणार, मी या आंब्याच्या अशाप्रमाणे जरा मोठ्या ठेवल्या. कारण काय होतं माहिती आहे, शिजल्यावर कधी गाळ तयार होतो आणि मग खूप छोट्या केल्या ना तर आंबा दिसत नाही. असा पोळीशी म्हणा किंवा ब्रेडवर वगैरे टाकून तुम्हाला तो खायला चांगला नाही वाटणार. तुम्ही मेथी पराठे, मेथी ठेपले करता, त्याच्याबरोबर खायला छान लागतो. किंवा शाळेतल्या मुलांना डब्यात पोळीला हा मुरंबा बाजूला डब्यात आणि चपाती दिली तर तेही आवडीन जेवतात. अशा तऱ्हेने मी ह्या 1 किलो कैरीच्या सगळ्या पोळी करून घेतल्या या पद्धतीने. आता या पोळी आपल्याला काय करायचं आहे, पुढची प्रोसेस मी दाखवते. आता मी काय केलं आहे, पॅनमध्ये पाणी ठेवलं आहे आणि पाण्यात थोडीशी हळद, साधारण हा छोटा चमचा आहे म्हणून 1 चमचा हळद आणि किंचितचं मीठ टाकणार. कारण मुरंबा गोड आहे तर खूप खारट आणि गोडचं हे नाही, त्याला मीठ टाकायचं कुठल्याही गोड पदार्थात, पण चव येण्यापुरतं. तर मी चिमीटभर मीठ त्याच्यात टाकते आणि आता ह्या पाण्याला उकळी येऊन देणार. पाण्याला उकळी यायला लागली. आता ह्याच्यात ही सगळी कैरी मी आता 1 किलो कैरी होती, बाट आणि सगळं निघून ही 800 ग्राम निघालेली आहे. तर ह्यात मी ती आता 5 ते 7 मिनटं म्हणजे अर्ध कच्चं अशी शिजवून घेणार. 5 ते 7 मिनटं झाले. आपण बघायचं आहे पोळी कितपत हे झाल्या. हे बघा, ही शिजली. तेव्हा आता हे एका ह्याच्यात गाळून घ्यायचं आपल्याला. बंद करते आधी आणि मी एका चाळणी आहे. आता काय करायचं, ही मी कैरी अशी काढून घेतली. आता ही जरा पाणी नितळेल त्यातलं सगळं, गाळणीत काढली का. आणि आता जेवढी कैरी आहे ना तेवढीच साखर आपल्याला त्याचा एक तरी पाक करायचा आहे. मी आधी थोडं पाणी टाकलं आहे कढईत आणि आता हे साखर 800 ग्रॅम कैरी होती माझी म्हणून 800 ग्रॅमच साखर घेतली. तुम्हाला अधिक गोड हवत असेल तर 1 किलो घेतली तरी चालणार आहे. आणि ही भिजेपर्यंत त्यात मी पाणी घातलं आहे. नंतर ही साखर आपल्याला विरघळून याचा एक तारी पाक करायचा आहे. तो मी करते. साखर ना विरघळत आली, याच वेळेला
ह्याच्यात स्वादासाठी या दालचिनीचा वास खूप सुरेख येतो आणि 4-5 मी लवंगा टाकणार आहे. प्लस हे केशरचं पाणी टाकणार. काही जण केशर नंतर टाकतात, पण मी ह्या पाण्यात का टाकणार, तर ऑलरेडी जेव्हा आपण हा मुरंबा त्यात टाकू केशरचाही सुगंध येईल, परत रंग छान येतो. आणि आता हे कारण आपण नंतर पाणी टाकलं तर परत तो पाक नरम झाला असता, तर आता हा एकतारी पाक झाला की मग आपल्याला हे त्याच्यात टाकायला. हा पाक झाला आहे आणि मी तो चेक केला, या वाटीत थोडासा आधी काढला. हे बघा एकतारी पाक झाला आहे. आता गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि आपल्याला ह्याच्यात ही कैरी सगळी टाकायची आहे. आणि आता आपला या कैरीवर 5 मिनटंच फक्त शिजवून द्यायचं आहे आणि क्रिस्टलाइज होऊ नये म्हणून एक लिंबू पिळायचं. एक तर लिंबाने काय होतं, प्रिझर्वेटिव्हचं पण काम केलं जातं आणि एक वेगळं चवीत फरक पडतो. आता मी ह्याच्यात पूर्ण 5 मिनटं म्हणजे कसं, हे जो आंबा आहे ना हा ट्रान्सपरंट काचेसारखा दिसला पाहिजे इतपत त्याला आता शिजवून घेणं. बघा हे किती मी 10 मिनटं आता शिजवलं. जर तुमच्या कैरीत जास्त पाणी राहिलं तर परत ते पाकात गेल्या पाक नरम होतो. त्यामुळे पूर्ण पाणी जाई पण हटवायचं आहे आणि बुडबुडे होऊन हे परत ह्याचा आपण एक थेंब टाकून बघायचा एकतारी पाक झाला का. आणि ह्याचे बुडबुडे आता पाणी सगळंच गेलेलं आहे आणि आता बारीक बंद केल्यावर बघायचं की आपला पाक अतिपाक झाला तर मग चिकट तुम्हाला खायला नाही येणार. तर आता मी जरा बंद केलं आहे. हे सगळं बंद झाल्यावर तुम्हाला दाखवते. हे बघा कसं काचेसारखे दिसायला लागले, म्हणजे पाक आतपर्यंत गेला आहे. आणि हे सगळं थंड झाल्यावर तुम्हाला कसा दिसतो ते कळेल. खूप घट्ट केलात तर खायला येणार नाही, थोडासा त्याचा पाक असा असला पाहिजे. आता हे मी साईडला गार करत ठेवलं आहे. हे बघा एकतारी पाक झालेला आहे आणि म्हणजे पाणी आटलेलं आहे त्यातलं सगळं. जर ह्यात पाण्याचं प्रमाण तुमचं राहिलं तर हा वर्षभर टिकणार नाही. आधी हे वर्षभर राहतच नाही. मुलांना रोज तुम्ही एकदा दिलात की डब्यात काय एरवी पोळीशी आणि असाही जेवताना भाजी नाही आवडली तर हे देऊन संपूनच जातो. पण जर का तुम्ही जास्ती प्रमाणात केलात तर पूर्ण त्यातलं पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्याचे बुडबुडे पहिले जास्त प्रमाणात येतात आणि जेव्हा पाक म्हणजे पाणी सगळं निघून गेलं वाफेद्वारे की फेसाळ बुडबुडे जाऊन त्याचे पाक झाल्याचे बुडबुडे चिकटसारखे यायला लागतात. ते चेक करत राहायचं, सतत हलवायचं, नाही तर खाली साखर बसून राहणार. आता ह्याच्यात वेलची पूड टाकते आणि गार झाल्यावर तुम्हाला दाखवते भरायचं कसं ते. वेलची पूड टाकते, परत हलवते एकदा. बघा आता जसं जसं थंड होईल तसा पाक मुरेल. आणि बघा रंग किती सुरेख आला आहे. थंड व्हायला ठेवते मी. मुरंबा तयार झाला आहे आणि किती सुरेख दिसतो. शिवाय हा एकदा तुम्ही घरी करून ठेवलात तर मुलंच नाहीत पण तुमच्या घरी पाहुणे आले तर त्यांनाही वेळेला गोड नसेल तर ही साईडला ताटात वाढली तर जेवणाची रंगत नक्कीच तुमच्या वाढेल. आता हा मुरंबा आहे म्हणून साखरेत केला आहे. तुम्हाला त्याच्या जागी खडी साखर घालायची, खडी साखर घाला, किंवा गूळ घातलात तर गुळांबा तयार होतो. आता जे आवडेल त्या पद्धतीत जरूर करा आणि नक्की तुम्हाला माझ्या रेसिपी ही आवडली असेल तर करून बघा आणि कशी झाली ते मला जरूर कळवा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्याने सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. धन्यवाद.